35वा दिवस. नमस्कार, राम राम मंडळी. पारावरती स्वागत आहे तुमचं आणि तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. वा वा वा, फार लय भारी सजलेला आहे, होय का नाही? होय, मग काय. तर मंडळी, आपण म्हणतोच की या जगामध्ये सगळ्या शक्तींच्या पूर्वी आई आणि बाबा या शब्दांचा जन्म झाला असावा. आई आणि बाबा या दोन शब्दांचं इतकं महत्व आहे आपल्या आयुष्यात की ते कधीच सांगता येणार नाही. कारण हे फक्त शब्द नाही आहेत, तर ते आपलं आयुष्य व्यापून टाकणारं एक नातं आहे. वडील ते असतात जे स्वतःच्या आयुष्याचं झीज करून आपल्या आयुष्याला गती देतात. तर आज सर्व आई बाबांना आणि कुटुंबाला जाऊबाई गावात तर्फे मानाचा मुजरा. चला कार्यक्रमाला सुरुवात करायची. हो, मुलगी आईचे पाय दाबते हे आपल्याला चांगलंच माहित आहे, बरोबर. पण वेळ आली तर आई सुद्धा मुलीचे पाय दाबते. आज आपल्या बावधनच्या वाड्यामध्ये तेच घडलं. अंकिताची आई तिला भेटायला आली आणि चक्क तिने विचारलं, काय ग, तुझे पाय दुखतायत का? मी दाबून देऊ का तुझे पाय? यालाच म्हणतात आईचं प्रेम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंकिता आणि अंकिताने तुम्हाला सांगतो, बावधनमध्ये वन्स मोर तर किती वेळा मिळवलाय, पण आज आईने सुद्धा मिळवला. पण एक सांगू, आम्हाला असं बघून वाटलं की
आईने तुला नाचवलं. येस ते इतक्या छान नाचल्यात आज. आज आई भारी पडली तुला. येस येस. नाही खरंच काका, खरंच तुमचं खूप कौतुक आहे. तुम्ही एन्जॉय केलं. तुम्हाला कसं वाटलं? खरं सांगू खूप वर्षानंतर आज नाचली आहे. पण हिला बघितलं क्षणी असं वाटलं गेले उडत दुनिया. जे येईल ते नाचायचं. असा एक क्षण मी तुम्हाला अजून एक देणार आहे. कारण जो क्षण तुम्ही मिस करत होता तो क्षण आज तुम्हाला आम्ही देणार आहोत. आणा रे. गाईस काय आहे गेस करा. चिकन फ्राईड राईस. मी आणि पप्पा आम्ही चिकन फ्राईड राईस प्रेमी आहोत. एकदम वेड्यासारखे. दादा आज कळलं हिने एवढ्या कोंबड्या कशाला पकडल्या होत्या. पण आई खात नाही का? काय तर मम्माला एवढं जास्त खात नाही असं नाही. मम्माला चायनीज प्रकार नाही. चायनीज प्रकार आवडत नाही. आम्ही दोघंच ते. चिकन फ्राईड राईसचे पार्टनर दोघं. दादा. येस. त्यांना सांगितल्यावर काय बोलणार? बेल वाजवायची नाही. अच्छा तुम्हाला कळतं का म्हणे? नाही, मी रूम मध्ये असणार, ते लॉक असणार आणि या दोघांचे बाहेर कारस्थान असणार. मी एवढे चांगले चोर आहोत ना दोघं की आम्ही डिश विश एकदम नीट धुवून वगैरे एकदम असं हळूच ठेवायचं आणि मग रूममध्ये जायचं. हां ठीक आहे. काय नाही आज भूक थोडी कमी लागलेली. आज भूक नाही नको जेवायला. आज नको काय जेवायला. बघूया. काका तुम्ही सांगा की हा क्षण तुम्ही मिस केला होता? भरपूर. भरपूर. आणि आम्ही असं ठरवलं की तुम्हाला तो क्षण पुन्हा आपण देऊयात. या आई तुम्ही या बाजूला. म्हणजे त्यांना थोडे घाबरत असतील. वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंकिता आणि तिच्या कुटुंबासाठी. मंडळी एक काळ असा होता की जेव्हा मुलींवरती वडिलांचा धाक होता. तो काळ असा होता जेव्हा मुलगी साधा वडिलांकडे डोळे वर करून सुद्धा बघायची नाही. तर ती मुलगी वडिलांच्या खांदा लावून उभी सुद्धा राहिली. आता खांद्यावर डोकं ठेवून ते डान्स पार्टनर सुद्धा झालेत. तर आज अशीच धमाल करायला आपल्या समोर येत आहे संस्कृती आणि तिचे वडील. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मंडळी बघा की अशा प्रकारे उंदीर मामा आयलो वरती बघतोय रिक्षावाला दिसते पहिल्यांदा बघायला मिळाली. त्या वंशमोर झालं पाहिजे. रिक्षासाठी
पेट्रोल संपलं. मी सगळ्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की आजचे तुमचे जे परफॉर्मन्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. कारण तुमच्या ज्या परफॉर्मन्समुळे तुमच्यापैकी कोणत्या तरी एका मुलीला मिळणार आहे इम्युनिटी, म्हणजेच काय तर सुरक्षितता. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं, छान वाटलं. असाच हा क्षण जपून ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये आणि असे बरेच क्षण येतील तेही तुम्ही जपून ठेवा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी नेहमीच म्हणतो आमच्या या ज्या काही मोहिमा आहेत या काही खायचं काम नाही आहेत. अगदी 2 तासात कुठली तरी तालीम करायची किंवा त्या मोहिमेची तालीम करायची आणि मोहीम फत्ते करायची हे काय सोपं नाही आणि ते खायचं काम नाहीये. पण आज इथे एक खायचं काम करायचं आणि त्यासाठी येणार आहे एक बहीण भावाची जोडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहाचं आणि तिचा भाऊ गौरव याचं. गौरव, तुला मला एक प्रश्न विचारायचा अजून. म्हणजे असा प्रश्न आहे की स्नेहाला तुला टीव्हीवर बघायला जास्त मजा येते की ती घरात असल्यावर मजा येते? टीव्हीवर बघायला. बरं, तुमच्या दोघांमध्ये अनेक वेळा बॉक्सिंग आईनी बघितलेलं असेल. हो. म्हणजे बॉक्सिंगची जी काय फाईट असेल थाप ठूप, आज आपण इथे वेगळी फाईट करणार आहोत. हो, पण ती खाण्याची फाईट असणार आहे, ते पण गोड गोड. काय आमच्या स्नेहाला गोड आवडतं ना, त्यामुळे आणा रे. जास्त रसगुल्ले कोण खाणार हा खेळ आहे आणि तेही कमीत कमी वेळात. तुमची वेळ सुरू होती आता. 3 2 1. कळलं पाणी का ठेवलं? स्नेहाचे 3 खाऊन झाले, गौरव 2 वरती आहे. वा, तिसरा. 3 लवकर लवकर. स्नेहा 4. स्नेहा पुढे गेलेली आहे. आता बस कर. हो 4. गौरव चल संपो. नाही खाणं. वा वा, अरे ती अजून पुढे गेली. बरं, बहीण भावाचं कौतुक आहे. 5वा खाल्ला. लवकर बस. वा, आणि अशा प्रकारे 5वा बरोबर. अरे बापरे 6वा. स्नेहा 6. लवकर लवकर. अरे बापरे 7 आणि 6. आता बस कर. आणि आता शेवटचा अजून 7 आणि अरे 7 आणि 6 गौरवी आणि 8. क्या बात आहे. मला असं वाटतं की एवढा गोड सण आहे आपला. गौरव, बहिणीला खाऊ घाल. आता डिनर झाला आज. वा, आणि हा 9वा रसगुल्ला खाऊन स्नेहा आघाडीवरती आहे. सांग स्नेहा, कसं वाटतं आता? 5-10 मिनिटांनंतर शुगर रश सुरू होणार, ते सगळे पागलून जाणार. वा वा, हा गोडवा सगळीकडे पसरवणार तू. ऑफकोर्स. बरं बरं, अजून एक कठीण प्रश्न तुला मला विचारायचा. स्नेहा सोडून मला माहित आहे. दुसरी फेवरेट कंटेस्टंट कोण आहे तुझी? सगळेच चांगले आहेत. तर अंकिता आणि सेकंड आहे रमशा. रमशा. स्नेहा, तुला एवढं असेल का तरी? कारण की दादा तुम्हाला सांगतो, मला अंकिताला मिळणं काय आहे? अहो, याचं पण नाव टाकायचं का मॅट्रिमोनी मध्ये? नको ना. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि गौरव, तुझे आम्ही आभारी आहोत की तू इथे आलास आणि या मोहिमेत सहभागी झालास. तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतोस. थँक्यू. येस. आपलं नातं वाळूच्या रेतीसारखं असं मला वाटतं. कितीही धरून ठेवलं तरी ते हातातून निसटून जातं. म्हणून त्याला मुक्त पक्षासारखं ठेवावं, आभाळात उडू द्यावं, मातीत लोळू द्यावं. हे सगळं आज आमच्या वाड्यातील एका मुलीला समजलंय असं आम्हाला वाटतं. आज जाऊबाई गावाच्या मंचावरती 1.5 वर्षाचा अबोला सुटला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेजा आणि तिच्या वडिलांचं आणि सोबत तिच्या आईचं सुद्धा. पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे.
शिवती. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची. आभाळ झुलते पंखावरी, पप्पांना घरटे प्रिय भारी. सोचित चोचीने घास घ्यावा, पिलांचा हळूच पापा घ्यावा. सोचित चोचीने घास घ्यावा, पिलांचा हळूच पापा घ्यावा. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या पप्पांची. जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल ये भी जाने वाला है. क्या बात आहे. नात्यांचा सूर सापडला की सगळं सुरेल होऊन जातं, हो की नाही? आणि श्रेजा, जेव्हा तू पहिल्या दिवशी आली होतीस तेव्हा तू ही इच्छा व्यक्त केली होतीस आणि कार्यक्रम पूर्ण व्हायच्या आधीच ही इच्छा तुझी पूर्ण झालेली आहे. कसं वाटतंय तुला? खूपच मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम आम्ही तिघांनी एकत्र परफॉर्म केला आहे. आमचा लिटरली फोटो सुद्धा नाही आहे तिघांचा एकत्र. म्हणजे दिस विल बी द मोस्ट मेमोरेबल मेमरी ऑफ माय लाईफ. आमची मुळात कट्टी नव्हतीच, हिनेच कट्टी घेतली. ही म्हणाले की तिघांचा एकत्र फोटो नाहीये, तर मला असं वाटतं की तेच बघा ना, आता आयुष्यभरासाठी तुमचा हे सादरीकरण जे तुम्ही केलेला परफॉर्मन्स तुमचा आयुष्यभर राहणार. जवळ या. या दादा. आई वडिलांसोबत बहीण भावासोबत जसा बॉन्ड असतो तसंच एक स्पेशल नातं असतं ते आजीसोबत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हेतलचं आणि तिच्या काकूचं.
मी सर्व पाखरे कुटुंबियांचं कौतुक करतो आणि मी तुम्हाला स्थानपन्न होण्याची विनंती करतो. हेतल, आज नात्यांचा सण आहे. आज तुझ्या आईला या मंचावरून काय निरोप देशील? मी ॲक्च्युली बोलली नाही आहे माझ्या मम्मीशी खूप वेळ झालं, पण आय एम प्रिटी शुअर ती मला बघते रोजच, तर अशी आशा आहे की तुला बघून बरं वाटतंय. एक गोष्ट तू आम्हाला कबूल केली होतीस. काय? एक तू कविता सुरू केलीस लिहायला. हो, मला असं वाटतं की सगळेच आलेत आज. तर माझी पहिली मराठी कविता आहे. जर माझी काही चूक झाली तर मी आधीच माफी मागते. जोरदार हेतलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आलो शहर सोडून आम्ही 11 जणी, घेऊन खूप आशा आणि थोडी भीती मनी. होती अनोळखी माणसं आणि अनोळखी जागा, पण हळूहळू विणला आम्ही प्रेमाचा धागा. या बावधन गावात इथल्या डोंगराच्या कुशीत आलो आम्ही शोधायला या कार्यक्रमाचं गुपित. मग झाला असा तयार जाऊबाई गावाचा परिवार, आणि हार्दिक दादासोबत काळूबाळू झाले आमचे तारणहार. थँक्यू. जाणली माणुसकी, धाडस आणि खरं प्रेम, इथेच आयुष्याचे धडे शिकले म्हणता गेम गेम. कळी मराठमोळ्या मातीची आपुलकी, आणि झालो आम्ही सगळ्याच गावच्या लाडक्या लेकी. बघितलं का इतकी सुंदर मराठी कविता. पहिल्या एपिसोड पासून आतापर्यंत सगळा कार्यक्रम डोळ्यासमोर उभा राहिला. हेतल, जागेवर जाऊन बसलो. मंडळी, प्रत्येक आई बापाला अभिमान केव्हा वाटतो माहितीये का? जेव्हा त्यांचं मूल या समाजात त्यांचं नाव मोठं करतं. असंच आमच्या वाड्यातल्या एका मुलीनं त्यांच्या आई बापाचं नाव महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध करून टाकलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ढोबळे कुटुंबियांचं.
अगं मम्मी. डान्स आम्हाला करता येत नाही. डान्सर ती आहे. आमच्या घरात 2 डान्सर आहे, ती मुलगी आणि ही मुली डान्सर आहे. आम्ही कधी आमच्या डान्सवर लक्ष द्या. मी बँकर आहे, मी डान्सर नाही. दादा मला एक गोष्ट बोलायची आहे. इथे सगळ्यांचा परफॉर्मन्स बघून ऑब्व्हियसली माझी मम्मी पण खूप चांगला डान्स करते, पण आता मला बघून एवढी भावूक झाली की सगळे स्टेप्स विसरली. तर मी रिक्वेस्ट करेल, जर एक मस्त छान गाणं वाजवलं, फक्त 2 स्टेप्स मला त्यांच्यासाठी डान्स करायचा, एक चांगलं मेमरी बनवायचं मला यांच्यासोबत या स्टेजवर. अरे तूच म्हणतेस, बोल ना तू. वा वा. बघा आम्ही इच्छा लगेच पूर्ण करतो की नाही. येस. आणि असेच बरेच एक क्षण तुमच्या आयुष्यात आनंदाचे येऊ देत अशी आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आई बाबांबरोबर अजून आपलं एक स्पेशल नातं असतं. जसं भावाबरोबर असतं तसं अजून एक स्पेशल नातं असतं, ते आपल्या बहिणीबरोबर. बहिणी एकमेकांना खूप गोष्टी शिकवतात, समजावतात, एकमेकांना समजून घेतात. आणि जर आपल्याकडे मोठी बहीण असेल तर प्रश्नच नाही हो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रमशा आणि तिची बहीण रुही. एकत्र येऊन असं किती कसं वाटतंय, म्हणजे छान वाटतंय. दादा मी तर खरंच कधीच विचार नाही केलं होतं की माझे बाबा नाचू शकतात. म्हणजे हे तर माझ्यासाठी खूप पुढची गोष्ट, असं स्वप्नात पण नाही बघितलं मी त्यांना. आज त्यांनी इतकं केलं आणि मी हे माझे बाबा आहेत असं झालं मला. बाबा
कसं वाटलं तुम्हाला? मी तर आयुष्यात कधीच असा विचार केलेला नाही. मी स्टेजवर जात होतो परंतु फक्त खेळायचं. आणि जेव्हा नॅशनल्समध्ये वगैरे कधी असा फारच डान्स करायची पाळी आली तर मी काय करायचं, फक्त एक्सरसाइज करून आई, बाबा आणि रुई, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्थानपन्न होऊ शकता. तुम्ही थांबा. सांगण्यापेक्षा डायरेक्ट सुरू करूयात का? हां ठीक आहे. खूप छान आणि धन्यवाद. तुम्ही आसनस्थ होऊ शकता. मंडळी, कुठल्याही आयुष्यात संकट आलं आणि ते संकट कितीही मोठं असो, जर आपल्या मागे आई आणि वडील यांची जर ताकद असेल तर आपण त्या संकटावर कशीही मात करू शकतो. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया वर्षाचं. कसं वाटतंय वर्षा? खूप छान वाटतंय. मजा आली? हो, खूप टाइम नंतर माझी मम्मी मला परफॉर्म करताना बघते. वर्षा, आईबद्दल सांग ना, कारण आई खूप सुंदर डान्स करायची असं तू सांगितलं होतंस. त्याबद्दल काहीतरी सांग ना. माझी मम्मी खूप मोठी, म्हणजे तिचं आधी पेपरवरती वगैरे असं नाव यायचं, कारण की ती खूप मोठी स्पोर्ट्समॅन आहे. आणि तिचं ना कन्नडा मूवीजमध्ये वगैरे सिलेक्शन पण झालेलं, पण तिचे डॅडने तिला अलाव नाही केलं. तर मग ती यक्षगाना डान्स करायला लागली आणि ती भरतनाट्यम, यक्षगाना आणि कथक खूप छान करते, म्हणजे करत होती. म्हणजे आपण असं म्हणता येईल की आईकडून तुला हा वारसा मिळालेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट खूप चांगलं आहे माझं. तुला असं वाटतंय की आई बरोबर एक छोटीशी स्टेप करावी? हां, चालेल. वर्षा खुश? एकदम एकदम. वर्षा, तू तुझ्या जागेवर जाऊन बस. चला म्हणजे आता पुढे जाऊयात, पण त्याआधी स्नेहा, तुला तुझ्या खास व्यक्तीला काहीतरी सांगायचंय असं आम्हाला कळलं. बरं ये मंचावरती ये तू. काय झालं, काय हवंय तुला, सांग. माझ्या डॅडचा बर्थडे आज. अच्छा. आणि दरवेळेस जेव्हा मी त्याच्या रूम मध्ये एंटर करते ते टीव्हीच बघत असतात नुसते, माझ्या ती लक्षच नाही देत. तर आज इकडे तर नाही आहेत, घरी बघत असतील. तर मी असं डिसाईड केलं की आज मी त्यांना टीव्हीवरतूनच विश करेल. तर गौरव ये.
विश तरी करूया. हॅपी बर्थडे पप्पा. आय लव्ह यू सो मच. आय विश की आज तू इकडे असता. खूप मस्त एक नंबर प्रेझेंट येऊन देणार मी मुंबईला आल्यानंतर. तर कीप वेटिंग फॉर मी अँड आय लव्ह यू. आय विश आय वॉज देअर. गाणं गाऊ. मला खूप आवडतं एकटं. मित्रांनो, नात्यांचा हा गोडवा असाच रंगत जाऊ देत. आणि मी अख्खे जे आपले कुटुंब आलेले आहेत सगळ्या सदस्यांचे, त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. मंडळी, आजचा सण तर जोरदार साजरा झालेला आहे, कारण आजचा सण आणि आजचा दिवस हा गाठीभेटीचा दिवस आहे. आजची मोहीम हसत खेळत पार पाडली आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच मोहीम फत्ते केलेली आहे. पण उद्याची मोहीम कदाचित कठीण असू शकते. तर मंडळी, त्यासाठी बघायला लागणार आहे तुम्हाला तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. वाव. रात्री 10 वाजता. थँक्यू मम्मा पप्पा. आज तुम्ही खूप स्वीट आणि क्यूट सरप्राईज दिलाय. चिकन फ्राईड राईस. तर थँक्यू. मी खूप जपून जपून खाणार आहे आणि उद्या पण खाणार आहे. तर माझं ब्रेकफास्ट चुप. माझा उद्याचा ब्रेकफास्ट पण रेडी आहे. ऑनेस्टली ना स्नेहा, इकडे ना वर सगळेच दाखवायचा प्रयत्न करतात. दाखवतात की ओ वी केअर फॉर यू, ओ तू असे. पण मला मागे माहीत आहे की कोणाला किती चांगलं वाटते जेव्हा कोणाचं काही वाईट होते. माझं पण हे झालं आहे ना. आय नो कोणाला खूप चांगलं वाटतंय आणि मी ऑनेस्टली सांगू शकते ही. तुला का वाटतात लोक तुला बोलतात. आणि त्या दिवशीपासून आय वॉज लाईक, जी मुलगी एवढी रडायची आणि मला बोलायची आणि मला घरी जायचं, मला घरी जायचं, हर टास्कच्या आधी ती रडायची. तिला मी स्वतःहून मी बसून तिला सांगायची की अरे वॉट एव्हर, तू नको असं विचार करूस, तू आहे. दिस गर्ल वॉज गिव्हिंग मी आयडियाज टू क्विट द शो. मला तुला हे सांगायचं होतं म्हणून मी तुला पहिले येऊन ते सांगितलं आता की काय लोक तुला का मला माहित आहे. आय एम जस्ट गोना बी लाईक फोकस स्वतःच्या गेममध्ये. दुसऱ्यांशी चांगलं राहा, एन्जॉय करा अँड देन निघा. कारण याच्यानंतर लाईफ आहे आणि या शोमध्ये तुम्ही काय बोलतात, काय हे करतात, याच्यानंतर तुमची पर्सनॅलिटी आहे. अँड आय एम शुअर की ससा जे पण काय बोलली असणार याच्यानंतर ही इज 21. तिने अजून जग नाही बघितलंय आणि तिने जग नाही बघितलं तरी ती एवढी घाणेरडी गोष्ट ती एवढं बोलतीये. तिने जग नाही बघितलं. याच्यानंतर तिला जर खरंच काम पाहिजे ना, तिला खरंच मॅनर्स शिकायची खूप गरज आहे. तिला ग्राउंडेड राहण्याची खूप गरज आहे. तू मला सांग ऑनेस्टली, जर तू मला एक ऑनेस्ट आन्सर, तू मला सांग ससाचं जर्नी मला सांग. तिने काय केलंय? काहीच नाही. डेकोरेशन आहे ती घरात. कोंबडी सारखं तर तोंड आहे तिचं. स्वतःला क्वीन समजते. दिसत नाही का तू तिला बिना मेकअपच्या बघ, ती कोंबडीसारखी दिसते. आता आपल्या सेटला जरी आग लागली ना रसिका आणि ती मरत असेल ना, मी तरी तिला पाणी नाही टाकणार. तिने एवढा माझा अपमान केला, एवढे घाणेरडे शब्द तिने माझ्यासाठीच नाही सगळ्यांसाठी वापरले. राणादा बोलले तिला, तू कुठल्याही स्त्रीचं, एक स्त्री होऊन तू एका स्त्रीचा अपमान करतेस, असं नाही चालणार. हे बोलले ना. पण तरी ती येऊन सगळ्यांना सांगते की शी इज नॉट गिल्टी. आय विल हॅपीनेस. आय विल happiness so sweetly she will not realize what has happened to her. संपू दे तिचं मालकीनबाई. बघूया काय करते, काय होतं तिच्यासोबत.